गाइस, तो मी जात आहे आता भायखळा झूला. सो तुम्हाला आता दिसेलच की मी कुठले कुठले प्राणी बघितले, परत ते कुठे तुम्हाला इथे लोकेशन दिसत असेल भायखळा झूचं. सो मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट तिकडे भायखळा झूला. तो गाइस, आम्ही भायखळा स्टेशनला इकडे उतरलो आणि थोडं चालूनच एक आम्हाला चहाचं दुकान भेटलं, छोटं दुकान. सो तिकडे आम्ही चहा पिली. नंतर मग आम्ही परत पुढे निघालो भायखळा झूसाठी. गाइस, इथे ना पॅरट्स असतात ना, त्याचे ते हँगिंग विकत होते. सो फायनली आम्ही इकडनं एंट्री घेतली भायखळा झूमध्ये. सो गाइस, इथे खूप गर्दी होती, लाईक तुम्ही बघू शकता. आम्ही संडेचे गेलेलो आणि इथे ना स्कॅन करून पण बुकिंग असते. सो ते खूप चांगलं आहे, कारण की लय वेळ लागतो तिकडे तिकीट काढायला वगैरे. स्कॅनिंगने लवकर आपण पोचतो आणि लाईक तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती इथे. मग फायनली आम्ही आतमध्ये निघालो एंट्रीकडे. एंट्रीला पण खूप गर्दी होती, पण ती पटापट हे झाली कारण नुसते तिकीट दाखवायचे असतात. सो इथे हे सेल्फी पॉईंट्स आहेत मुंबई झू. सो लाईक तुम्ही बघू शकता गाईस, खूप गर्दी होती. सो इथे दिसवे तरी आम्ही खूप कमी प्राणी बघितले, लाईक चीता, हायना, फॉक्स वगैरे सगळे आमचे प्राणी जे बघायचे होते ते राहिलेले, तुम्हाला पुढे समजेलच. सो गाईज, हा होता मॅप. नेक्स्ट मग आम्ही इकडे हा नेट होता, त्याची एंट्री आहे ही, लाईक ते तोफ होती, तोफ ही होती तोफ. सो फायनली गाईज, आम्ही एंट्री घेतली झूला, मीन्स झूमध्ये आम्ही ते आलो आतमध्ये. सो गाईज, ही आहे माझी छोटी बहीण. तर नंतर आम्हाला समजलं की हल्लीच एक हत्ती जो होता तो मेला आहे. सो तो नसणार, लाईक हत्ती आता एकही नव्हता तिथे, आणि प्लस तिथे लायन वगैरे पण अजून आले नव्हते. मुळात खूप कमी ॲनिमल्स आहेत इथे, लाईक स्नेक वगैरे पण स्टार्टिंगला होते, पण आता नाही आहेत. लाईक हे बघू शकता, आय एम कमिंग सून, सगळे असेच पोस्टर्स लावलेले, पण एकही प्राणी अजून आला नव्हता. आणि आम्हाला इथे स्लॉथ बेअर दिसला, जो की होता आमचा फर्स्ट ॲनिमल, जो की झाडावरती चढलेला. आणि तो नुसतं तिकडनं दिसत नव्हता, पण तो जी काच होती ना त्याच्या पाटनं पण दिसत होता. लाईक जो एरिया असतो त्याच्या बघण्यासाठी, त्याच्या लांबून पण तो आम्हाला दिसत होता. लाईक बघू शकता, मी हा लांबून काढला तरी तो वरतून दिसत होता आम्हाला. सो गाईज, आम्ही टायगरच्या एरियाच्या इथे आलो. सो लाईक तुम्ही बघू शकता इथे 2 टायगर्स आहेत.
जे की खूप भारी दिसत होते, पण ते जरा जवळ नाही आले, लांबूनच दिसत होते. आणि त्यांचं पाणी जिथे ते आंघोळ करतात किंवा पाणी पितात ते आय थिंक सो पाणी प्यायचं वेगळं असणार, कारण मोस्ट ऑफ मी ठिकाणी जे व्हिडिओज व्लॉग्स असतात अदर यूट्यूबर्सचे तर ते स्विमिंगसाठीच आहे मोस्टली. हा टब गाईज ते नाही उठले नाही, ते दोन्ही पण तसेच होते अगदी बसलेलेच. नंतर मग फायनली आम्ही हिप्पोच्या इथे आलो. लाईक वाईल्ड कॅफे म्हणून आहे, त्याच्याच इथे एक हिप्पोचं आहे. दोन हिप्पो आहेत ॲक्च्युली. वाईल्ड कॅफे आम्ही वाईल्ड कॅफेमध्ये काही घेतलं नाही नसती. पण नंतर ते तुम्ही बघू शकता की हा दुसरा एरिया आहे हिप्पोचा. ॲक्च्युली दोन ठिकाणी हिप्पो आहेत, इथे 2 आणि तिथे 2, सो टोटल मिळून 4 हिप्पो आहेत. गाईज फायनली मग हिप्पोच्याच इथे माकडांचं पण आहे. इथे खूप सारे माकडे आहेत, लाईक वेगवेगळ्या टाईप्स ऑफ आहेत. सो गाईज मग आम्ही फायनली तिकडे वाईल्ड कॅफेमधनं एक पिझ्झा घेतला आणि मी पिझ्झा खात होतो इथे बघू शकता. आणि नंतर हे सगळे सांबार आय मीन स्पॉटेड डिअर्सला बोलतात ना, हरिण. खूप शेकी हे आली आहे व्हिडिओ, पण तुम्हाला दिसत असेल खूप सारे आहेत. सो गाईज मग आम्ही इकडे जवळच्याच एका गार्डनमध्ये जेवलो. लाईक तिकडे अगदी बसून आम्ही खूप जण होतो म्हणून त्या जवळच्याच एका गार्डनमध्ये आम्ही जेवलो. सो गाईज मी आणि माझी छोटी बहीण आलेलो इथे पार्कमध्ये खेळायला. इथे खूप सारं स्लाईड्स वगैरे होते म्हणून आम्ही इकडे आलेलो. नंतर मग आम्ही गेलो पेंग्विन बघायला. सो गाईज पेंग्विनला पण बऱ्यापैकी लाईन होती, म्हणजे खूपच, कारण पेंग्विनलाच लोक जास्त येतात बघायला. खूप भारी असतात ते आणि अगदी थंड असतं तिथे. बाकी सगळे आता गरमीत असतं, गरम खूप होत होतं तिथे, पण ते पेंग्विनच्या ह्याचं अगदी थंड वाटत होतं. आणि पेंग्विन पण खूप सारे आहेत. सो गाईज इथे प्लॅस्टिकने एक ऑक्टोपस बनवलेला तुम्ही बघू शकता. आणि नेक्स्ट तिकडे आम्ही फायनली मग इकडनं एंट्री घेतली.
ते हिस्टॉरिकल परसिव्हरंट आहे ते प्रॉपर मला प्रनाऊन्सिएशन येत नाही, पण लाईक तुम्ही बघितलं असेल ते काय होतं ते. इथे खूप सारे मॅप्स वगैरे लावलेले आणि इथे झूचे हे पण लावलेलं, लाईक ड्रोन शॉट्स असतात ते टी व्हीवर दाखवत होते. आणि इथे 3D ऑडिटोरियम पण बनते, सो त्याचं पण काम चालू होतं. तिथेच बनते पेंग्विनच्या ठिकाणी. आणि इथे क्रिसमस ट्री पण डेकोरेट केलेला, लाईक क्रिसमस होतं, म्हणजे 25ला क्रिसमस होतं. सो आम्ही गेलेलो 30ला, सो ते तसंच ठेवलेलं क्रिसमसचं डेकोरेशन त्या लोकांनी ते. आणि इथे झू, मुंबई झू हे सगळं इथे खूप लाईक तुम्ही बघू शकता. इथे खूप सारे पेंग्विन्स आहेत. तर ते लोक बोलत होती की अलाउड नाही ॲक्च्युलीमध्ये तिथे शूट करणं, पण तरी थोडे 1-2 व्हिडिओ मी काढलेत. पण बेसिकली ते अलाउड नाहीच आहे ते शूट करायचं. लाईक तुम्ही बघू शकता ते खूप सारे पेंग्विन होते आणि एकदम भारी चालतात ते असे हलत. आणि पेंग्विन्स आर गुड स्विमर्स, लाईक तिथे लिहिलं पण होतं. सो त्यांची डाईव्ह वगैरे पण खूप भारी होती. गाईस, पेंग्विनच्या एरियामधून आम्ही बाहेर पडलो. तिथेच एक कॅफे आहे, सो आम्ही तिकडे एंट्री घेतली. तर लाईक पेंग्विनच्या ह्याच्यातनं डायरेक्ट तिथे एंट्री आहे, बाकी मध्ये कुठे हे नाही आहे. सो गाईस तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती इथे पण. आम्ही मग इकडनं बाहेर आलो. नंतर मग आम्ही इकडे गेलो बर्ड्सच्या ह्याच्यात, लाईक बर्ड्स असतात, पॅरट वगैरे ते सगळे ठेवलेले होते, ते आम्ही इकडे बघायला गेलो. गाईज इथे पण थोडी गर्दी होती, लाईक बघू शकता तुम्ही खूप गर्दी होती तिथे पण. आणि इथे नवीन प्रकारचे पॅरट्स असतात म्हणून, आय मीन बर्ड्स असतात म्हणून खूप गर्दी असते इथे. सो इकडे असं टाईप ऑफ होते. आणि खालती एक होतं, एक टाईप नाव नाही माहिती त्या पक्षीचं, बट तिथे एक बसलेला खालती. आणि इथे लाईक तुम्ही बघू शकता. आणि हे सगळे होते पॅरट्स आणि खूप सारे होते, कमी नव्हते पॅरट. लाईक इथे बघू शकता त्यांची घरं आहेत पॅरट्सची. सो गाईज हे होते मिलिटरी मकाऊ. हे खूप मोठे असतात, पॅरट्सच असतात, पण त्यांची शेपूट वगैरे जरा वेगळी असते, चोच मोठी असते आणि बॉडी वेट पण खूप जास्ती असते त्यांचं मिलिटरी मकाऊसचं. सो गाईज हा एक पक्षी बघितला ज्याचे पंख रेड होते, रेडिश टाईप.
आणि तो हळूहळू कॅमेराजवळ येत होता. सो हे पण खूप जास्ती होते. सो काय तिथे बघू शकता खूप सारे पक्षी होते इथे बसलेले, वेगवेगळे टाईप ऑफ होते. इथे खालती पण काय काय बसलेले इथे अगदी काचेजवळ. हा एक होता अगदी काचेजवळ बसलेला आणि यांची पण जास्ती संख्या होती, अशी कमी नव्हती. हो गाईज, हे बघू शकता केवढे सारे होते ते बसलेले. नंतर मग आम्ही इकडनं गेलो टर्टल्सच्या ह्याच्यात. तर टर्टल्स पण हे खूप भारी होते, लाईक इथे बघू शकता. आणि टर्टल्स आणि टॉर्टॉइसचे वेगवेगळे हे होते. आणि टर्टल्स असतात ते पाण्यात राहतात आणि टॉर्टॉइस बेसिकली सँडमध्ये किंवा लँडवरती राहतात. हे बघू शकता टर्टल्स स्विमिंग खूप सारे टर्टल स्विमिंग करत होते इथे आणि आतमध्ये पाण्यातच जास्ती होते. सो हे आहे गाईस टॉर्टॉइस पण इथे भरून होते आणि सगळे रेड झालेले, कारण मातीत लोळून. लाईक इथे बघू शकता एका ठिकाणी तर पूर्ण असे बसलेले ते टॉर्टॉइस. सो गाईज बघू शकता आधी इथे स्नेक्स पण होते, पण आता ते नाही आहेत, लाईक ते काढले आहेत. आणि इथे खूप सारे सेल्फी पॉईंट्स पण आहेत, लाईक क्रोकोडाईलचे इथे. जसं टॉर्टॉइस हे होतं त्याच्याच अगदी समोर सेल्फी पॉईंट्स आहेत क्रोकोडाईलचे. आणि ते आम्हाला क्रोकोडाईल आणि ॲलिगेटर दोघांचे वेगवेगळे हे आहेत एरियाज. सो हे होते ॲलिगेटर्स, जे काचेतनं खूप मोठे दिसतात पण वरतून ते अगदी छोटेच दिसतात. सो हे होते ॲलिगेटर. गाईज इकडे असं होतं, लाईक इकडनं वरतून पण बघू शकतो जे प्राणी लाईक क्रोकोडाईल आणि ॲलिगेटर्स होते ते, आणि खालतून पण बघू शकतो, म्हणजे जवळजवळ पोहताना पण. जसं की टायगरला होतं, लाईक ते स्विमिंगसाठी एरिया वेगळा दाखवायला आणि तिथे लँड असं त्या टाईपमध्ये होतं ॲलिगेटरचं पण आणि क्रोकोडाईलचं. हे होते ॲलिगेटर्स जे दोन होते ते. सो गाईज आम्ही इकडे एंट्री घेतली ॲक्वा बर्ड्सला. लाईक तिथे ॲक्वेटिक बर्ड्स असतात, म्हणजे असे बर्ड्स त्यांना पाणी खूप आवडतं, त्या टाईप ऑफ इथे बर्ड्स होते.
सो गाईज असं असतं की ते आपल्याला त्यांच्या केजमध्ये सोडलं जातं त्या बर्ड्सच्या. आपण ते त्यांच्या केजमध्ये असतो आणि असे खूप सारे ॲक्वेटिक बर्ड्स असतात. असे ते फिरत असतात, आपल्या वरतून जातात वगैरे सगळं. लाईक तुम्ही ते बघू शकता, खूप सारे बर्ड्स होते आणि पाण्यामध्ये जास्ती राहणारे असतात ह्याच्यात ॲक्वा बर्ड्समध्ये. सो गाईज इथे 2 पक्षी जे होते ते बाहेर पण गेलेले ॲक्च्युलीमध्ये. ते कसे गेले ते नाही माहिती, पण ते 2 पक्षी होते ते केजच्या बाहेर गेलेले. सो गाईज इथे बघू शकतो 2 अगदी मोठमोठे पक्षी होते. यांचं नाव नाही माहिती मला, पण एक खूप अगदी बल्की टाईप ऑफ हे होते आणि त्यांची चोच जी होती ती खूप अशी मोठी होती. लाईक असे थैली असते ना त्याच्या टाईप ऑफ कॅरी बॅग असते त्याचं. सो गाईज आम्ही इकडे फायनली एक्झिट घेतली आणि तुम्हाला झूचा व्लॉग आवडला असेल सो लाईक अँड सबस्क्राईब. टिल देन बाय बाय.